हॅलो अँड नमस्कार. मिशन डिजिटल भारतचा कालचा 12वा सेशन होता. बघता बघता तुम्ही खूप पुढे चालले आहात व परीक्षा देऊन डिजिटल मार्केटर बनणार आहात. तुमच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा. परवा वेबसाईटबद्दलची तोंड ओळख दिल्यानंतर काल वेबसाईट क्रिएशनच्या पुढील प्रक्रियेसाठी सुरुवात केली. बहुतेकांनी होस्टिंग्स प्रोव्हायडर कंपनीच्या साईटवर जाऊन होस्टिंग्स व डोमेनचे रिसर्च केले व आता होस्टिंग व डोमेनच्या खरेदी करण्याच्या पद्धतीला ते तयार झाले आहेत. वेबसाईट तयार करण्यासाठी काही अति आवश्यक बाबींची आवश्यकता असते. त्या म्हणजे होम पेज, वेबसाईटचे मुख्य द्वार किंवा मुख्य पान, त्या पानावर सब पेजेस म्हणजे अबाउट अस, म्हणजे यामध्ये तुमची स्वतःची कहाणी शॉर्टमध्ये सुंदर अट्रॅक्टिव्ह पद्धतीने लिहायची असते. त्यानंतर जे पेज येते ते कॉन्टॅक्ट अस, यामध्ये तुमच्या संपर्काची माहिती द्यायची असते. त्यानंतरचे सर्व्हिस पेज असते, त्यात तुमच्या प्रोडक्ट, सर्व्हिस किंवा कोर्सेस, मेंबरशिप ह्याबद्दल माहिती त्यात द्यायची असते. त्यानंतर क्रिएट करायचे असते ब्लॉग पेज. यामध्ये तुमचे प्रोडक्ट्स किंवा सर्व्हिसेस याबद्दलची माहिती ती द्यावयाची असते. त्याद्वारे तुम्ही लोकांचे प्रॉब्लेम कसे सॉल्व करू शकता व त्यांना बेनिफिट कसे मिळते याबद्दलची माहिती लोकांना मिळते. त्यानंतरचे शेवटचे पेज आहे ते पॉलिसी पेज. यामध्ये कंपनीचे तुमच्या रूल्स, रेग्युलेशन, तुमचे टर्म्स, कंडिशन याचा तपशील द्यायचा आहे. अशी 6 पेजेस तुम्ही त्या वेबसाईटवर क्रिएट करायचे असतात. अशा प्रकारे वेबसाईट तयार केल्यानंतर हे तुमच्या मालकीच्या वेबसाईट म्हणजेच डिजिटल शॉप तुमची ओळख जगाशी होईल. त्यामुळे तुम्ही बिझनेस, ब्रँडिंग, तुमचा सेल, तुमचे ॲडव्हर्टाइजमेंट करू शकाल व बोनस प्रॉफिट किंवा कमाई करू शकाल. वेबसाईट तयार करण्यासाठी प्रथम कागदावर त्याचे प्लॅनिंग तयार करा. तुम्हाला वेबसाईट कुठल्या उद्देशासाठी क्रिएट करायचे आहे, त्याचे स्ट्रक्चर तुम्हाला कसे हवे आहे, त्याचे डिझाईन, तुम्हाला त्याचा कलर, तो फॉन्ट कसा असावा याची पूर्वतयारी कागदावर तुम्हाला करायची आहे. जरूर भासल्यावर तुमच्या व्यवसायातील जे काही कोणी कॉम्पिटिटर्स किंवा प्रतिस्पर्धी असतील त्यांच्या वेबसाईटवर जाऊन त्यांचे स्ट्रक्चर कसे आहे त्याचा अभ्यास करायचा आहे. त्याची तयारी झाल्यानंतर तुम्हाला डोमेन व होस्टिंग प्रोव्हायडर कंपनीकडून ते खरेदी करायचं आहे. होस्टिंगबरोबर ते डोमेन तुम्हाला फ्री मिळत असते. ते फक्त पहिल्या वर्षासाठी असते. वर्डप्रेस हे सॉफ्टवेअर आहे, हे पण तुम्हाला फ्री मिळते. त्यानंतर ते इन्स्टॉल करा. वेबसाईटशिवाय वेबसाईट क्रिएशन करता येत नाही. त्यानंतर तुम्हाला गुगलशी जोडावे लागते. आता त्यानंतरचा भाग आहे कंटेंट मॅनेजमेंट सिस्टीम. कंटेंट मॅनेजमेंट सिस्टीम याचे खूप प्रकार आहेत, जसे की वर्डप्रेस, शॉपिफाय, जुमला वगैरे वगैरे असे खूप प्रकार आहेत. परंतु वर्डप्रेस ही कंटेंट मॅनेजमेंट सिस्टीम जी आहे ही जगात पॉप्युलर आहे. 50% जगातले लोक हे वर्डप्रेस वापरतात, कारण त्याचे फीचर व त्याचे फायदे जास्त आहेत. तुम्ही AI माध्यमातून सुद्धा वेबसाईट क्रिएट करायची संधी असते तुम्हाला, परंतु त्याचे अस्तित्व शाश्वत नसते. ते केव्हाही ब्रेक होऊ शकते आणि ते गुगलशी तुम्हाला जगाशी जोडता येत नाही. त्यामुळे त्याचा काही क्रिएट करून सुद्धा फायदा होणार नाही. म्हणून वर्डप्रेसचे 2 प्रकार आहेत. त्या वर्डप्रेसच्या 2 प्रकारामध्ये पहिला प्रकार आहे तो www.wordpress.com आणि दुसरे आहे www.wordpress.org. आता .com आणि .org असे 2 प्रकार आहेत. आता .comच्या माध्यमातून वर्डप्रेस क्रिएट केली तर तुम्ही त्याचे मालक बनवू शकणार नाही.
व ती वेबसाईट तुटू शकते. ह्या पद्धतीद्वारे वेबसाईटसाठी तुम्हाला डोमेन किंवा होस्टिंगची सुद्धा गरज नसते. ती फक्त ब्लॉगिंग वेबसाईटसाठी असते. परंतु .org तुम्ही वेबसाईट क्रिएट केली तर तुम्ही त्याचे मालक बनाल. त्यामुळे .org's वेबसाईटने क्रिएट करा. तर चला, डोमेन आणि होस्टिंग खरेदी करण्यासाठी होस्टिंजरवर जा. त्यासाठी सरांनी तुम्हाला ॲफिलिएट लिंक दिली आहे, ती क्लिक करा व पुढील वाटचाल सुरू करा. सर्वप्रथम तुम्हाला 4 ऑप्शन दिले जातील. त्यातील ₹149ची 12 महिन्याची ऑप्शन सिलेक्ट करा. ती साधारणपणे ₹2628 असे असेल. त्यानंतर तुम्ही ते कंटिन्यू करा आणि त्यात तुमचे नाव, मोबाईल नंबर, ईमेल ID, ॲड्रेस जे काही विचारले आहे त्याचा तपशील तुम्ही लिहा. तुम्हाला ऑटो पेमेंटसाठी मॅन्डेटरी विचारले जाईल. न घाबरता तुम्ही ते क्रिएट करण्यास परवानगी द्या. साधारण ती ₹7,100ची मॅन्डेटरी असेल. त्यासाठी ओके करा. ₹7,100 ते काही कापणार नाहीत, घाबरू नका. परंतु ते फक्त ₹2,668च घेतील. आता तुम्ही होस्टिंजरच्या स्क्रीनवर आलात. तुम्हाला 2 ऑप्शन दिले जातील वेबसाईट क्रिएट करण्यासाठी. पहिला ऑप्शन असेल वर्डप्रेस आणि दुसरा ऑप्शन असेल होस्टिंजर. परंतु तुम्हाला वेबसाईट क्रिएट करायची आहे वर्डप्रेसच्या माध्यमातून. त्यामुळे वर्डप्रेस हेच सिलेक्ट करा. त्यानंतर ते लॉग इन डिटेल्स विचारतील. ते अगदी बिनचूक लिहा, कुठेही चुका करू नका, कारण नंतर ते सुधारता येणार नाहीत. वेबसाईट क्रिएट करण्यासाठी ते 3 ऑप्शन देतील. त्यात तुम्ही क्रिएट बाय ब्लँक वेबसाईट याचं ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर डोमेन नेम लिहा. ते डोमेन नेम हे ॲक्युरेट असायला हवे. त्या स्पेलिंगच्या चुका असता कामा नये, कारण ते सुधारता येणार नाही. तुम्ही दिलेली सर्व माहिती आत्तापर्यंतची ती तुम्हाला परत एकदा ती दाखवतील साईटवर. ती तुम्ही तपासा. त्यात काही चुका असल्यास ती तुम्हाला संधी दिली जाईल. ते चुका किंवा काय करेक्शन करायचं असेल ते तुम्ही ह्याच वेळी तुम्ही करेक्शन करू शकता. नंतर तुम्हाला संधी दिली जाणार नाही. नंतर तुम्ही कंट्री सिलेक्ट करा. नंतर तुम्ही वर्डप्रेस हे त्या वेबसाईट तयार करण्यासाठी वर्डप्रेस हे इन्स्टॉल करावं लागतं. ते वर्डप्रेस इन्स्टॉलेशन ऑप्शनवर जाऊन तिथं क्लिक करा. मग ती वर्डप्रेस इन्स्टॉल होईल. आता तुमचे डोमेन आणि होस्टिंग कनेक्ट होण्यास प्रक्रिया सुरू होईल. ज्यांनी काल खरेदी केलेली नाही होस्टिंग किंवा डोमेन, ते आज दुपारपर्यंत खरेदी करू शकाल आणि संध्याकाळी तुम्ही तो क्लास अटेंड करून सरांच्या बरोबर वाटचाल सुरू करू शकाल. नंतर तुम्हाला काही वेळाने तुम्हाला मेसेज येईल की युअर डोमेन इज रेडी असा मेसेज येईल. मग तुमचे याचा अर्थ की तुमचं ते सगळं व्यवस्थित झालेलं आहे. धन्यवाद.